आपली MCQ ची सिरीज सुरू होती DMER पद भरती 2025 साठी। आपला जो आता जो चॅप्टर आपला सुरू आहे टेक्निक ऑफ ब्लड कलेक्शन, या चॅप्टरवर आपले MCQ सुरू आहेत। आपले 14 MCQ झाले होते याच्या मागलच्या व्हिडिओमध्ये। 15 MCQ याच्या 15 पासून स्टार्ट होईल, याच्यामध्ये जास्त MCQ घेतले जातील विथ एक्सप्लेनेशन। आणि पण असं एक्सप्लेनेशन आहे की तुम्हाला एकदा व्हिडिओ बघितल्यावर नंतर व्हिडिओ बघण्याची गरज नाही, आणि ते पण पूर्ण ट्रिक्सद्वारे मी सांगत आहे। तुम्ही एकदा व्हिडिओ मन लावून पहा, नंतर व्हिडिओ पाहायची गरजच नाही। आणि पूर्ण एक्सप्लेनेशन याच्यामध्ये तुमचा जो ब्लड कलेक्शन चॅप्टर आहे तो पूर्ण क्लिअर होऊन जाईल, असे MCQ मी काढलेले आहेत। तर पहा, आता सुरू करू आपण। क्वेश्चन नंबर आपला जो चालू होता 14। तर पहा, या क्वेश्चनचं आन्सर सांगितलं होतं ऑप्शन ए बेसिलिक व्हेन। ही जी आहे ती कशी आहे, प्रॉक्सिमिटी टू ब्रँचियल आर्टरी आणि नर्व, या आर्टरी आणि नर्वला डॅमेज करण्यासाठी डॅमेज करू शकते, त्यामुळे बेसिलिक व्हेन ही काय केली जाते, अवॉइड केली जाते फॉर द ब्लड कलेक्शन। ब्लड कलेक्शन कोणत्या व्हेन्समधून करतो आपण, मेडियन क्युबायटल व्हेन हे वापरतात आपण ब्लड कलेक्शनसाठी। ठीक आहे, हा क्वेश्चन पाहिला होता। याच्यानंतरचा 15 नंबरचा क्वेश्चन, व्हेन ड्रॉइंग ब्लड फ्रॉम पेशंट रिसिविंग IV फ्लुइड्स द सॅम्पल शुड बी कलेक्टेड। आता समजा IV लागलेली आहे, तर त्या पेशंटचं तुम्ही सॅम्पल कसं घेणार, तर त्याच्यामध्ये फ्रॉम द सेम आर्म अबोव द IV साईट, जिथे IV लागलेली आहे त्याच आर्मला त्याच ठिकाणून तुम्ही घेणार आहेत का, त्याच हाताला जिथे लागलेली आहे IV तिथूनच घेणार आहेत का, तिथेच आपण ब्लड कलेक्ट करतो का। तर काय करायचं आपल्याला, ऑप्शन बी आहे फ्रॉम द सेम आर्म बिलो द IV साईट, दोन्ही ऑप्शन सेमच आहेत। त्यानंतर सी फ्रॉम द अपोजिट आर्म अँड फ्रॉम द IV ट्यूबिंग डायरेक्टली, तर त्या ट्यूबमधूनच डायरेक्टली घेणार का असं विचारताय। तर करेक्ट ऑप्शन काय, तर एका हाताला जर IV असेल आपली, तर आपण काय करतो, त्याच्या अपोजिट आर्ममधून ब्लड कलेक्ट करतो। तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी फ्रॉम द अपोजिट आर्म इज प्रिफर्ड टू अवॉइड डायल्युशन और कंटॅमिनेशन इक्विपमेंट प्रिपरेशनसाठी। त्यानंतर पहा 16 नंबरचा क्वेश्चन आहे, द मोस्ट कॉमन गॉज ऑफ निडल यूज फॉर रूटीन व्हेन पंक्चर। रूटीन व्हेन पंक्चरसाठी मोस्ट कॉमन गॉज जो आहे तो कोणता यूज केला जातो। तर याचा आन्सर सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक चार्ट दाखवते, ते चार्ट आपण अभ्यास करू, म्हणजे त्याच्यामध्ये जो या सिरींजच्या गॉजवर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल असा मी तो चार्ट काढलेला आहे। तर चार्ट पाहू। तर पहा, हा चार्ट आहे आपला, ज्यामध्ये स्टार्टिंगला फक्त या चार्टमधून आधी स्टार्टिंगला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहा जो की हे बघा, हे इथे ट्रिक्स लिहिलेले आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, जर नंबर्स बिग नंबर्स असतील तर निडलची साईज कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे, आणि जर नंबरची संख्या जर स्मॉल असेल तर निडलची साईज कशी असणार आहे, बिग असणार आहे। म्हणजे हे कसं एकदम अपोजिट आहे, बिग असेल निडल बिग असेल तर काय असणार आहे, स्मॉल नंबर असणार आहे। नंबर बिग नंबर असेल, निडलची साईज स्मॉल असणार आहे। ही एक मेमरी ट्रिक्स आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्हाला। तर जी आता पहा, सगळ्यात मोठी सिरिंज पाहू आपण आधी, किती आहे सगळ्यात मोठी सिरिंज, इथे 23 to 25 गॉज। तर जे 23 to 25 गॉजची आहे ती कशासाठी यूज केली जाते, निओनेट्स, इन्फंट्स, बटरफ्लाय सेट्स। निओनेट्स म्हणजेच काय असते, जे की बेबीचा बर्थ होऊन 28 दिवसापर्यंतचे जे दिवस असतात, 28 दिवसापर्यंत त्या बेबींना निओनेट्स असं म्हटलं जातं। ठीक आहे, त्या बेबींना काय म्हटलं जातं, निओनेट्स। आणि 28 दिवसापासून 28 डेज टू 1 year चे बेबी असतील त्यांना काय म्हणतात, इन्फंट असं म्हणतात। ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जनरल नॉलेजसाठी। निओनेट्स म्हणजे काय,
0 to 28 डेजपर्यंतची बेबी असेल तर त्याला निओनेट्स म्हणतात. आणि त्या 28 डेपासून 1 वर्षापर्यंतच्या बेबींना काय म्हटलं जातं? इन्फंट्स म्हटलं जातं. मग जे की जन्मल्यापासून 28 डेज झालेले आहेत बेबीला, किंवा 1 वर्षापर्यंत 1 वर्ष झालेलं आहे बेबींना. आता इथे 23 to 25 गॉज म्हणजे तुम्हाला वाटेल की किती मोठी निडल आहे. तर जेवढी मोठी नंबर असेल तेवढं आपला काय असेल, तेवढी लहान अशी निडल्स असेल. ठीक आहे. तर मग आणि लहान पण आहे, आणि जेवढी मोठी आहे तेवढी लहान लेकरांसाठी असं तुम्ही लक्षात ठेवा. जसं की निओनेट्स जे आहे म्हणजे त्यांना जन्मून फक्त 28 दिवसापर्यंतचे दिवस झाले असतील, किंवा इन्फंट्स 1 इयरपर्यंत त्यांना झालं असेल, 1 इयरपर्यंत किंवा 28 डेजपर्यंत त्यांना जन्मून झाले असेल तर त्यांना निओनेट्स आणि इन्फंट्स म्हणतात. मग या लहान लेकरांसाठी, या बच्चूंसाठी किती गॉगची सिरिंज यूज केली जाते? तर हे लहान आहेत, लहानसाठी मोठ्या गॉगची यूज करायची. ठीक आहे. आणि मोठ्यांसाठी लहान गॉजची यूज करायची. मग लहान लेकरांसाठी मोठी गॉज किती आहे? 23 to 25 गॉजची यूज करायची. ठीक आहे. त्यानंतर 22 गॉजची जी आहे ती कशासाठी? एक चिल्ड्रनसाठी असेल. चिल्ड्रनसाठी असेल. जसं की मग मी सांगितलं 1 इयरपर्यंत काय राहतात ते इन्फंट्स राहतात. त्यानंतर त्यांचं चिल्ड्रन होते 1 इयरच्या नंतर ते चिल्ड्रनमध्ये ट्रान्सफर होतात. तर त्यावेळेस काय करायचं आहे? 22 गॉजची सिरिंज यूज करायची आहे, 22 गॉजची. त्यानंतर जर रुटीन वेन पंक्चर करायचं असेल, ब्लड कलेक्शन करायचं असेल, आणि मोस्ट अडल्ट्स जर असतील तर त्यांच्यासाठी 20 to 21 गॉज. तुम्ही कसं त्याच्या थोडंसं रिलेटेड लक्षात घ्या. एक्झाममध्ये ॲक्युरेट नंबर्स राहत नाहीत, त्याच्या आसपासचे नंबर असतात. तर 20 to 21 गॉजची सिरिंज रुटीन वेन पंक्चरमध्ये यूज करायची. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन करते वेळेसची जी सिरिंज तुम्ही ऑब्झर्व केली तर ती खूप मोठी असते. मग सिरिंज मोठी आहे तर नंबर काय होणार? लहान होणार. 16 to 18 गॉजेसची असणार. आणि लहान बारीकला वॅक्सिन देतात ते एकदम बारीक असतात, म्हणून त्याची गॉज किती आहे? 23 to 25 गॉज. पण आता आपल्याला एक्झाममध्ये काय क्वेश्चन आहे, किंवा आपल्याला क्वेश्चन काय आहे, तर क्वेश्चन पाहू आता आपण. तर क्वेश्चन काय होता की किती गॉजची निडल यूज करतो आपण कशासाठी? रुटीन वेन पंक्चरसाठी. आता आपल्याला ब्लड टेस्ट वगैरे करायचं, रुटीन वेन पंक्चर करायची आहे, तर त्याच्यासाठी किती गॉगची निडल यूज केली जाते? मी आता सांगितलं. अडल्टसाठी किती सांगितलं? 20 to 21 हे सांगितलं. तर हे बघा इथं आहे 21 कुठे आहे? इथं 21 to 23 गॉगची यूज केली जाते. सगळ्यात मोठी सिरिंज आहे 25 to 27 नंबरची. आता 25 to 27 म्हणजे नंबर खूप लार्ज आहे, तर सिरिंज कशी असणार आहे? स्मॉल असणार आहे. मग स्मॉल सिरिंज कुणासाठी वापरतो आपण? चाइल्डसाठी वापरतो, इन्फंट्ससाठी वापरतो, निओनॅटलसाठी वापरतो 25 to 27 गॉजची. ठीक आहे. आणि त्यानंतर ब्लड कलेक्शनची सिरिंज जी असते ब्लड बँकमध्ये ती कशी असते? खूपच लार्ज असते. ठीक आहे. तर मग आपल्याला इथे दोन्ही थोडंसं आसपासचेच क्वेश्चन दिले आहेत. तर ती सिरिंज 14 to 16 गॉजची असते. ठीक आहे. कळालं? रुटीन वेन पंक्चरसाठी 21 to 23 गॉज यूज केली जाते. रुटीन म्हणलं 21 to 23. आणि ब्लड बॅग्स वगैरे विचारलं ब्लड बँकेमध्ये वगैरे तर 14 to 16 यूज केली जाते. ब्लड बँकमध्ये खूप मोठी सिरिंज असते म्हणून नंबर लहान असतील, आणि नंबर जास्त असतील तर ते सिरिंज खूप लहान असेल, आणि लहान सिरिंज लहान लेकरासाठी यूज करतो. याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर द बिवेल ऑफ द निडल ड्युरिंग वेन पंक्चर शुड फेस. आता आपण वेन पंक्चर करतो त्यावेळेस त्याची जे ते लेवल असते, आपण ज्या वेळेस प्रिक करतो तर ते अपवर्ड साईडला असते, की आपण वरून खाली घालतो की खालून वरी घालतो असं म्हणायचं आहे त्याला. निडल ड्युरिंग वेन पंक्चर शुड फेस. त्याचं जे फेस असतं निडलचं ते कोणत्या साईडला असतं? फेस एक छोटासा डॉट असतो बघा, ते वरच्या साईडला असतो की खालच्या साईडला असतो? तर तो कसा असतो? अपवर्ड दिशेने असतो. ठीक आहे. आपल्याला दिसेल असा वरच्या साईडने अपवर्ड दिशेने तो
असतो. करेक्ट ऑप्शन किती आहे? ऑप्शन बी. 70चं ऑप्शन बी. बिवेल अप इन्शुअर स्मूथ एंट्री इनटू वेन. त्यानंतर पहा, मी आता जे गॉचचं सांगितलेलं आहे हे पहा, ही 14 गॉचची सिरिंज आहे. कशासाठी यूज केली जाते? 14 to 16 म्हणा, तर ती कशासाठी यूज केली जाते? या 14 पासून या 16 पर्यंत गॉचच्या जे सिरिंजेस आहेत या ब्लड बँकमध्ये यूज केले जातात. ब्लड बँकमध्ये. तर पहा, ह्या कशा आहेत? मोठ्या सिरिंज आहेत. ठीक आहे. 21ची सिरिंज पहा, हे बघा, हे 21 to 23. या सिरिंज कशा आहेत? मीडियम आहेत ना, थोड्या, म्हणजे जास्त लहानही नाही, जास्त मोठ्याही नाही. तसं 21 गॉचच्या आहेत ब्लड कलेक्शनसाठी. त्यानंतर 25 to 27 गॉचच्या एकदम बारीक आहेत बच्चूंसाठी. ठीक आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन पहा, विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड इन हिमॅटॉलॉजी फॉर CBC. आता आपल्याला माहिती आहे CBC टेस्ट करायची, तर आपण CBCचं सॅम्पल कोणत्या ट्यूबमध्ये घेतो? इथिलीन डायमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड EDTA आपण काय करतो? CBCचं सॅम्पल घेतो. त्यामुळं ऑप्शन ए हिपॅरिन, ऑप्शन बी सोडियम सायट्रेट, ऑप्शन सी EDTA आणि ऑप्शन डी सोडियम फ्लोराईड. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? EDTA काय करते? क्लॉटिंग होऊ देते का? नाही, प्रिझर्व करते मॉर्फोलॉजी. सो EDTA आपण ब्लड कलेक्ट करतो. त्यानंतर विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड फॉर कोॲग्युलेशन स्टडीज. कोॲग्युलेशन स्टडीज म्हणजेच काय? जे की क्लॉटिंग फॅक्टर्स असतात. ठीक आहे. कोॲग्युलेशन स्टडी म्हणजे जे क्लॉटिंग टाईम, PT, CT, प्रोथ्रोम्बिन टाईम, क्लॉटिंग टाईम, PT, CT, त्यानंतर APTT, आर्शियल पार्टेल थ्रोम्बोप्लास्टिन, APTT हे होतं ना, हां APTT. हे जे काय आहेत हे काय आहेत? कोॲग्युलेशन आहेत. या कोॲग्युलेशनचं याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला कशामध्ये आपण आपल्याला कोॲग्युलेशनसाठी टेस्ट करायची, तर आपण कोणत्या ट्यूबमध्ये सॅम्पल घेणार? हिपॅरिनमध्ये घेतो का? नाही घेत. EDTA तर आपल्याला माहिती आहे CBCचं घेतो. पोटॅशियम ऑक्झॅलेटमध्ये घेतो का? नाही. सोडियम सायट्रेट, CC वरून लक्षात ठेवा. कोॲग्युलेशनसाठी विचारलं तर सोडियम सायट्रेट हे यूज केलं जातं. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सोडियम सायट्रेट. आणि मी मागलच्या लेक्चरमध्ये सांगितलं की हे जे सोडियम सायट्रेट आहे तर हे याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट्स किती % असतं? कशासाठी? जे की कॅल्शियमची बाइंडिंग आहे, कॅल्शियम बाइंडिंग इन कोॲग्युलेशन टेस्ट मेंटेन करण्यासाठी सोडियम सायट्रेट मेंटेन करते कॅल्शियमची बाइंडिंग कोॲग्युलेशन टेस्टमध्ये. तर ते किती % राहते? तर मी तुम्हाला सांगितलं होतं S वरून लक्षात ठेवा 8 आणि C वरून ABC 3 नंबरला येते. मग 3.8% काय यूज केलं जातं? अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड फॉर ग्लुकोज इस्टिमेशन. ग्लुकोजच्या टेस्टसाठी कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं? तर बरं, मी अगोदरच सांगितलं होतं की EDTA CBCसाठी असते, कोॲग्युलेशनसाठी सोडियम सायट्रेट असते. हिपॅरिन पण नाही, हिपॅरिनचे टाईम आले की ते पण सांगून देईल. ठीक आहे. एक एक पाहू आता आपण. मग ग्लुकोजसाठी कोणतं वापरतात? ग्लुकोजसाठी सोडियम फ्लोराईड किंवा पोटॅशियम ऑक्झॅलेट. हे जे, आणि ज्यावेळेस आपण ब्लड ट्यूबमध्ये टाकतो तर सगळ्यात शेवटी ब्लड आपल्याला या ग्लुकोजच्या ट्यूबमध्ये टाकायचं आहे. म्हणजे सोडियम ऑक्झॅलेट किंवा सोडियम फ्लोराईडमध्ये सगळ्यात शेवटी ब्लड टाकायचं आहे. ठीक आहे. तर सोडियम फ्लोराईड हे काय? ग्लुकोजच्या इस्टिमेशनसाठी अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं. ऑप्शन सी फ्लोराईड इनिबिट ग्लायकोलिसिस, ऑक्झॅलेट प्रिव्हेंट क्लॉटिंग. ऑक्झॅलेट क्लॉटिंग नाही होऊ देत, फ्लोराईड इनिबिट करते ग्लायकोलिसिसला. त्यानंतर पेशंट फॅक्टर. आता पेशंट फॅक्टरवर काही MCQ आहेत. त्यामध्ये पहा, बिफोर वेन पंचर म्हणजे आपल्याला ब्लड कलेक्शन करण्याच्या वेन पंचर करण्याच्या अगोदर द पंचर साईट इज क्लीन्ड. जी की पंचर साईड आहे ती कशी आहे? पंचर साईट ही पूर्ण क्लीन केली जाते. ठीक आहे. तर कशाचा यूज करून ती पंचर साईट आपण क्लीन करतो? तर 70% इथेनॉल वापरतो का? त्यानंतर प्युअर मिथेनॉल, ॲसिटोन आणि 0.9 सलाईन हे यूज करतो का? अजिबात नाही. ॲसिटोन पण नाही, प्युअर मिथेनॉल पण नाही यूज करत. आपण इथेनॉल यूज करतो 70%. आणि ते किती असतं? 70% असतोय. इफेक्टिव्ह असते. 100% इफेक्टिव्ह असते का? नाही. इथेनॉल काय आहे? अल्कोहोल आहे.
तर अल्कोहोल आपण यूज करतो. 70% इथेनॉल जो आहे तो आपण वेन पंचरची ती साईड क्लीन करण्यासाठी यूज करतो. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. 70% ऑफ अल्कोहोल डिसइन्फेक्ट इफेक्टिवली डिसइन्फेक्ट करतो. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन आहे, ब्लड शुड बी कलेक्टेड आफ्टर अल्कोहोल ड्राईज टू प्रिव्हेंट. ब्लड कलेक्ट करायचं आपल्याला, पण आपण काय केलं, अल्कोहोलचा यूज कशासाठी करतो, डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण करतो. तर ते कशासाठी यूज केलं जातं, टू प्रिव्हेंट काय टाळण्यासाठी केलं जातं, फॅटिंग क्लॉट फॉर्मेशन, हेमो कॉन्सन्ट्रेशन आणि ऑप्शन ए हेमोलिसिस. तर बघा करेक्ट ऑप्शन आहे याचा ऑप्शन ए हेमोलिसिस. तर त्याचं रिझन पहा मी इथे खाली लिहिलेलं आहे. वेट अल्कोहोल जर असेल तर तो काय करतो, लायसेस आरबीसी अँड कॉज हेमोलिसिस. त्यामुळे हे एक मिनिट, तुम्हाला समजत नसेल ना तर मी हा क्वेश्चन समजून सांग. तर काय करायचं इथे, ब्लड शुड बी कलेक्टेड आफ्टर अल्कोहोल ड्राईज टू प्रिव्हेंट. आपण काय करतो, अल्कोहोलने डिसइन्फेक्ट करतो, साईड डिसइन्फेक्ट केल्यानंतर आपण ब्लड कलेक्ट करतो. तर हे काय टाळण्यासाठी हे आपण अशी पद्धती यूज करतो. तर जे की सॅम्पल आहे आपलं हेमोलिसिस नाही झालं पाहिजे म्हणूनच आपण हे असं करतो. पटकन अल्कोहोल ड्राय झाल्यानंतर ब्लड कलेक्ट करतो. कशासाठी, हेमोलिसिस नाही झालं पाहिजे सॅम्पलचं म्हणून. त्यानंतर 23 क्वेश्चन आहे, फास्टिंग ब्लड सॅम्पल आर युजली कलेक्टेड आफ्टर. कशानंतर फास्टिंग सॅम्पल हे कलेक्ट केलं जातं. तर 8 to 12 आवर्स फास्टिंग. आपला उपवास म्हणजे आपण रात्री जेवण केलं तर त्याच्यानंतर 8 ते 12 दिलं इथे, 8 ते 12 आवर्सच्या नंतर आपण काय करतो, फास्टिंगचं सॅम्पल जे आहे ते कलेक्ट करतो. कधी रात्री जेवण केलं किती वाजता, समजा तुम्ही 10 वाजता जेवण केलं, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग तुम्हाला टेस्ट करायला किती वाजता जायचे, 7 पासून 8, 9, 10, 11, 12, 8 पासून तुम्ही 12 पर्यंत तिथे टेस्टिंग करायला जाऊ शकता फास्टिंगचं सॅम्पल. म्हणजे तुम्हाला जेवण करून रात्री किती तास झाले पाहिजे, 8 ते 10 तास झाले पाहिजे. रात्रीचं जेवण करून 8 ते 10 तास झाले की तुम्ही काय करू शकता, फास्टिंगचं तुमचं ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं जातं फास्टिंगसाठी. आणि पोस्ट मेलचं ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगून देईल. 8 ते 12 तास फास्टिंग इन्श्युअर ॲक्युरेट बेसलाईन व्हॅल्यू जर पाहिजे असेल तुम्हाला ॲक्युरेट, तर त्याच्यासाठी 8 to 12 आवर्सचं फास्टिंग पाहिजे. ठीक आहे, की एक दिवस उपवास पकडून आपण सॅम्पल कलेक्ट करतो का, किंवा 4 तास अगोदर जेवण करून 4 तासाच्या नंतर सॅम्पल टेस्ट करतो का, अजिबात नाही. 8 ते 12 तासाच्या फास्टिंग नंतर. त्यानंतर फॉर लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईलमध्ये काय ते माहिती आहे का तुम्हाला, लिपिड प्रोफाईलमध्ये असते कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL, HDL कोलेस्ट्रॉल, हे असे कोलेस्ट्रॉलचे टाईप्स आहेत. कोलेस्ट्रॉलमध्ये येतात, लिपिड प्रोफाईलमध्ये येतात हे सगळे. तर जी की लिपिड प्रोफाईलसाठी रिकमेंडेड फास्टिंग ड्युरेशन, आता लिपिड प्रोफाईल करायचे तुम्हाला तर त्याच्यासाठी पण आपल्याला सॅम्पल घेण्यासाठी फास्टिंग ड्युरेशन किती असणार आहे त्याचा पण 8 ते 12. त्याचंच लक्षात ठेवायचं, 8 ते 12, पण इथे 6 ते 8 दिलं आहे म्हणून 12पर्यंत जे दिलं आहे ते 10 ते 12 दिलेलं आहे. तर याचा आन्सर आहे 10 to 12 आवर्स फास्टिंग आपण काय कशासाठी केली जाते एवढी, तर अवॉइड्स पोस्ट प्रँडियल लिपिड रायझेस. ठीक आहे, किती वेळ उपवास धरायचा आहे, उपवास धरायचा नाही आपल्याला, उपाशी राहायचं आहे. टेस्ट करायची ना, तुम्ही रात्री जेवलात की 8 ते 12 तास, तुम्हाला 8 ते 12 तासामध्ये तुम्ही ती झाल्यानंतर टेस्ट करू शकता त्याच्यामध्ये. आणि लिपिड प्रोफाईल पण करायची आहे तर त्याच्यासाठी पण सेम कंडिशन असणार आहे. त्यानंतर इन केस ऑफ फेंटिंग ड्युरिंग व्हेन पंक्चर द फर्स्ट स्टेप इज, पहिली स्टेप काय असणार आहे, पहिली स्टेप काय असणार आहे ज्यावेळेस काय होतं, फॅंटिंग किंवा सिनकोप ड्युरिंग वेन पंक्चर. म्हणजे एखाद्या पेशंटचं तुम्ही सॅम्पल घेत आहे, वेन पंक्चर करते वेळेस त्याला चक्कर येत आहेत किंवा ते बेशुद्ध होत आहे, फॅंटिंग किंवा सिनकोप, त्याला
चक्कर येत आहे किंवा तो बेशुद्ध होत आहे, फेंटिंग म्हणजे बेशुद्ध होत आहे, तर तुम्ही काय करणार त्या टाइमला? ऑप्शन ए कंटिन्यू ड्रॉइंग ब्लड, ते तिकडे बेशुद्ध व्हायले, त्याला तिकडे काही ना काय व्हायले आणि तुम्ही तुमचं ब्लड काढू सुरूच करणार आहेत का, चालूच ठेवणार आहेत का? ऑप्शन बी प्लेस पेशंट्स हेड बिटवीन नी, पेशंटचं डोकं त्याच्या मांडीला लावणार आहेत. गिव्ह शुगर वॉटर इमिडिएटली, शुगर वॉटर लगेच त्याला देणार आहेत का? वेन आपली तुमची सिरिंज वेनमध्ये आहे त्यावेळेस तुम्ही त्याला शुगर वॉटर देणार का लगेच तुमचं त्याचं हेड नीला लावणार, असं करणार का? तर नाही, तुम्ही काय करणार, स्टॉप प्रोसिजर अँड रिमूव्ह निडल. अगोदर जी प्रोसिजर आहे ती तुम्ही थांबवाल आणि त्याच्यातली वेनमधली नीडल्स रिमूव्ह करणार आणि त्याच्यानंतर काय करू शकता तुम्ही, पण आधी काय करणार, आपली जी प्रोसिजर आहे ती स्टॉप करायची आहे. सेफ्टी कम्स फर्स्ट म्हणून रिमूव्ह निडल करायचं टू प्रिव्हेंट इंजुरी. त्यानंतर कलेक्शन ट्यूब्स आणि त्याच्या ऑर्डरवरून काही क्वेश्चन्स आहेत पहा, ज्यामध्ये लॅव्हेंडर टॉप ट्यूब जी आहे ती काय कंटेन करते? द लॅव्हेंडर टॉप ट्यूब कंटेन, कशाला म्हटलं जातं? EDTA जी ट्यूब आहे, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ॲसिड, या ट्यूबलाच काय म्हटलं जातं? लॅव्हेंडर ट्यूब यूज केली जाते. कोणता कलर असतो याचा? पर्पल कलर असतो या ट्यूबचा. कोणता कलर असतो? पर्पल. त्यानंतर जी की लाईट ब्ल्यू कलरची ट्यूब असते, आता कसं लक्षात ठेवायचं ट्रिक्स पहा. लाईट ब्ल्यू म्हणजे मराठीत काय म्हणतात? निळा, निळा, ब्ल्यू. तर जो की सोडियम सायट्रेट जे आहे त्याचा कलर कसा आहे? ब्ल्यू आहे. तर बी झाले की काय ते सी. तसं लाईट ब्ल्यू कलर, ब्ल्यू म्हणजे निळा कलर आहे, तो कोणाचा आहे? BC, सोडियम सायट्रेटचा जो आहे तो काय आहे? ब्ल्यू कलर आहे. ठीक आहे. आणि हिपॅरिन म्हणजे हिरवा, H पासून हिरवा, आणि हिरवा कलर कोणता आहे? ग्रीन कलर. तर ग्रीन कलर कोणाचा आहे? हिपॅरिनचा आहे, हिपॅरिनच्या ट्यूबचा. त्यानंतर पाहता ग्रीन, हे बघा आलं, ग्रीन टॉप ट्यूब कंटेन्स, ग्रीन कलर कोणाचा आहे? मी आता सांगितलं. सोडियम फ्लोराईड म्हणजे शुगरची ट्यूब आहे, ग्रे कलर आहे त्याचा. EDTA पर्पल कलर आहे. सोडियम सायट्रेटचा आत्ताच सांगितला कसा आहे? BC, बी म्हणजे ब्ल्यू, सी म्हणजे सायट्रेट, BC ब्ल्यू कलर आहे. मग राहिला हिपॅरिन, H पासून हिरवा, तसं हिपॅरिनचा कलर कोणता आहे? ग्रीन. हे झाले ट्रिक्सनी, ग्रीन हिपॅरिन. त्यानंतर ग्रे टॉप ट्यूब, आता सांगितलं ग्रे कलरची ट्यूब कशासाठी यूज केली जाते? तर सोडियम ऑक्झॅलेट किंवा फ्लोराईड ऑक्झॅलेट, ऑप्शन सी इज द करेक्ट. ग्रे कलरची टॉप ट्यूब कशासाठी केली जाते? फ्लोराईड आणि ऑक्झॅलेटसाठी. त्यानंतर 30 क्वेश्चन, विच ट्यूब इज कलेक्टेड लास्ट इन द ऑर्डर ऑफ ड्रॉ. आपण ब्लड कलेक्ट केलं, पण सगळ्यात शेवटी आपण कोणत्या ट्यूबमध्ये ब्लड टाकतो? सायट्रेटमध्ये टाकतो का? नाही. पहिली काय? कू म्हणजे कल्चर आणि की म्हणजे सायट्रेट. कुकीशी काय ट्रिक होती आपली? ब्लड कलेक्शन ज्यावेळेस करतो आपल्याला, तर त्याचा जो करेक्ट ऑर्डर ऑफ ड्रॉचा काय आहे? कू, कल्चर, की, सायट्रेट, शी. कुकीशी, शी म्हणजेच काय? सिरम. आणि त्याच्यानंतरची काय ट्रिक्स होती? सिरममध्ये सगळ्यात शेवटी कशाला टाकायची आपल्याला? फ्लोराईड ट्यूबमध्ये टाकायची आहे सगळ्यात शेवटी, फ्लोराईड. मग त्याच्या आधी काय उरतंय? EDTA, कुकी से. कळालं? इथं काय विचारलंय की सगळ्यात लास्टला विचारले का? कलेक्टेड लास्ट, सगळ्यात लास्टला जी आहे ती फ्लोराईड ट्यूब यूज केली जाते, आणि सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ती कुकी म्हणजे वरून कोणती सांगितली मी? तर कल्चरसाठी यूज केली जाते. ठीक आहे. आणि फ्लोराईड ट्यूब ग्रे कलरची असते. त्यानंतर कॅपिलरी कलेक्शन्सबद्दल काही क्वेश्चन पाहू पहा. कॅपिलरी पंक्चर इन ॲडल्ट इज डन ऑन. आता ॲडल्ट्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कॅपिलरी कल्चर करायचे. कशासाठी केले जातं कॅपिलरी कल्चर? तर आपण पहा, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये शुगर किंवा आपल्याला HB चेक करायचं आहे, शुगर किंवा HB चेक करायचं, याच्यासाठी आपण कॅपिलरी पंक्चर पण तिथे टेस्ट होते. तर त्याच्यामध्ये काय आपलं प्रिक केलं जातं, मिडल फिंगरला प्रिक केलं जातं ॲडल्टच्या. ठीक आहे. ॲडल्टच्या मिडल फिंगरला प्रिक केलं जातं, त्याच्यामधून तो एक 1 ड्रॉप जो असतो ब्लडचा
शुगरच्या स्ट्रीपवर लावला जातो. ठीक आहे. तर मग इथे अडल्टमध्ये कुठून कॅपिलरी पंक्चर कुठे केलं जातं, तर मिडल और रिंग फिंगर टिप. ऑप्शन सी इज करेक्ट. त्यानंतर द डेप्थ ऑफ हील प्रिक इन इन्फंट शुड नॉट एक्झिट. किती जास्त नाही पाहिजे म्हणते. लहान लेकरामध्ये तुम्ही प्रिक करत आहे तर प्रिक करते वेळेस त्याची डेप्थ किती पाहिजे, कितीपेक्षा कमी पाहिजे, जास्त नाही पाहिजे. तर त्याची डेप्थ जी आहे ती ऑप्शन बी इज करेक्ट. 1.1.0 नाही 1.5 mm पेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे, लेस दॅन पाहिजे 1.5 mm. जी की डेप्थ आहे कोणाची, हिलची. हिल प्रिक डेप्थ जी आहे ती लहान लेकरांसाठी किती आहे, 1.5च्या खाली पाहिजे, 1.5 पर्यंत ठीक आहे. पण 1.5च्या वर त्याची डीप केली जाते का, डीप प्रिक केलं जातं का, तर अजिबात नाही. 1.5 पेक्षा जास्त नाही केलं जात, 1.5च्या खाली केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर विच टेस्ट रिक्वायर आर्टरीराइज्ड कॅपिलरी ब्लड. तर आपल्याला माहिती आहे जे आर्टरीजचा संबंध आला आणि ब्लड आर्टरीज कॅपिलरी ब्लड, तर AB गॅसेस म्हणजे ब्लड आर्टरीज ब्लड गॅसेस. आर्टरीचा संबंध आला कोणती टेस्ट रिक्वायर केली जाते आर्टरीलाइज्ड कॅपिलरी ब्लडसाठी, तर आर्टरीज ब्लड गॅसेस. हे बघा इथे आर्टरीज ब्लड गॅसेस कॅन बी मेजर्ड फ्रॉम आर्टराइज्ड कॅपिलरी ब्लड. त्यानंतर 34 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकमेंडेड फॉर कॅपिलरी पंक्चर. कॅपिलरी पंक्चर करण्यासाठी काय रिकमेंडेड केलं नाही आहे. फर्स्ट ड्रॉप जो आहे तो वाईप करावं लागते का, अवे. त्यानंतर सिक्वेजिंग द साईट स्ट्रॉंगली. थर्ड आहे वॉर्मिंग द साईड बिफोर पंक्चर करण्याच्या अगोदर वॉर्म करणे. जे फर्स्ट ड्रॉप वाईप केला जातो, धूर पुसला जातो का, किंवा सिक्वेजिंग द साईड स्ट्रॉंगली. सिक्वेजिंग म्हणजे जी प्रेस करणे असं. सिक्वेजिंग म्हणजे जी की साईट आहे त्याला हळूहळू प्रेस करणे. तर सिक्वेजिंग त्याला दाबलं जातं का तिथे कॅपिलरी पंक्चरला. तर पहा आपण पहिला ड्रॉप जो आहे तो घेतो, किंवा वॉर्मिंग साईड बिफोर पंक्चर करण्याच्या अगोदर वॉर्मिंग करतो, ते पण बरोबर आहे. आणि युजिंग डिस्पोजेबल लॅन्सेट. प्रश्न काय म्हणते, कोणते कॅपिलरी पंक्चरच्या वेळेस रिकमेंडेड करत नाही. तर आपण जे आहे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर आहे याचा. सिक्विजिंग कॉजेस टिश्यू फ्लूइड कंटॅमिनेशन. त्यामुळे आपण काय करतो, याचं करेक्ट आन्सर आहे सिक्विजिंग द साईड स्ट्रॉंगली. एक मिनिट. त्यानंतर पहा कॅपिलरी ब्लड ग्लुकोज व्हॅल्यू आर युजली. आता जी की आपण कॅपिलरी मेथडनी ब्लड कलेक्शन करतो त्यावेळेस त्याची जी व्हॅल्यूज आहे, तर तुम्ही केलं असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल त्याची व्हॅल्यू ही थोडीशी जास्तच येते. ठीक आहे. ग्लुकोमीटरने वगैरे आपण करतो तर त्याची व्हॅल्यू हायर दॅन व्हिनस ब्लड. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. कॅपिलरीची जी ब्लड ग्लुकोज जो आहे तो कसा असतो, कॅपिलरीजमध्ये हायर असतो, त्यामुळे याची व्हॅल्यू जी आहे कशी येते, हायर दॅन व्हिनस ब्लड. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर अर्टेरियल सॅम्पलिंगवर काही क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये द मॉडिफाईड अलिन टेस्ट इज डन बिफोर. काय करण्याच्या अगोदर अलिन टेस्ट केली जाते. तर अलिन टेस्ट म्हणजे काय माहिती आहे का, ज्यामध्ये आपली अल्नर आर्टरी कुठे असते तुम्हाला सांगितलं, रेडियस अल्ना कुठे आहे तर माहिती आहे तुम्हाला हँड्समध्ये. ठीक आहे. तर ती अल्नर आर्टरी काय करते, सप्लाय करते ब्लड कुणाला, हँडला. तसा आपला हँड आहे, तर जे अल्नर आर्टरी आहे ती काय करते, सप्लाय करते ब्लडला हँडला, या ब्लड थ्रू सप्लाय करते हँडला. ओके. पण तिथे जर रॅडियल इथे करते वेळेस इथे जर रॅडियल आर्टरी ब्लॉक असेल, रॅडियल आर्टरी ब्लॉक असेल आणि अल्नर आर्टरी जर सप्लाय करत असेल ब्लडला, त्याच्यासाठी आपण हे माहिती होण्यासाठी काय करतो, अलिन टेस्ट करतो. तर काय करणार, द मॉडिफाईड अलिन टेस्ट इज डन कशासाठी केलं जाते की जी की रॅडियल आर्टरी. अलिन टेस्ट काय चेक करण्यासाठी, कोलॅट्रियल सर्क्युलेशन जे आहे बिफोर रॅडियल पंक्चर होण्याच्या अगोदर त्याचं जे सर्क्युलेशन आहे ते माहिती होण्यासाठी
रेडियल आर्टरी पंक्चर करण्यासाठी हे अलिन टेस्ट केली जाते. वेन पंक्चरसाठी, हिल प्रिकसाठी, IV कन्फ्युजनसाठी, इन्फ्युजनसाठी अजिबात नाही. निडल अँगल फॉर आर्टेरियल पंक्चर. आता आपण अगोदर कशाचं पंक्चर केलं, व्हेन पंक्चर करत होतो आपण. त्याचं जे अँगल होतं ते 15 to 13 होतं. ठीक आहे, 15 to 13 डिग्री सेल्सिअस होतं. आपण कशाचं, ज्यावेळेस वेन्स प्रिक करत होतो. आणि जर आर्टरी प्रिक करायचं असेल तर याच्या पुढलं घ्यायचं 13 to 45. याच्या पुढं 15 ॲड करायचे, किती झाले 13 to 45. तर जो की निडल अँगल आहे आर्टरीचा तो किती आहे, व्हेनचा जो आहे तो 15 to 13 आणि व्हेनचा झाल्यानंतर आर्टरीचा आहे 13 to 45%. त्यानंतर 38चा क्वेश्चन पहा. विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड फॉर आर्टेरियल ब्लड गॅस कलेक्शन. आर्टेरियल ब्लड गॅस कलेक्शन कोणत्या ट्यूबमध्ये कलेक्ट केलं जातं. तर ही जी आहे हिपॅरिन राहिलेली आपल्याला माहिती आहे. EDT हे कशासाठी, CBCसाठी. सायट्रेट कोॲग्युलेशन टेस्टसाठी. फ्लोराईड शुगरसाठी. उरला हिपॅरिन. हिपॅरिन कशासाठी, आर्टेरियल ब्लड गॅससाठी. ठीक आहे, कळालं आता. हिपॅरिन कशासाठी यूज केलं जातं, आर्टेरियल ब्लड कलेक्शनसाठी. काय होतं याचा आन्सर होतं याचं हिपॅरनाइज सिरिंज यूज केली जाते. सांगितले EDT CBCसाठी, सायट्रेट कशासाठी, कोॲग्युलेशनसाठी, फ्लोराईड शुगरसाठी, उरली हिपॅरिन आर्टेरियल ब्लड गॅस कलेक्शनसाठी यूज केली जाते. हिपॅरिन सिरिंज इज यूज्ड. त्यानंतर द मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ आर्टेरियल पंक्चर इज. मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आर्टेरियल ब्लड पंक्चर करायच्या वेळेस, तिथे पण काय आहे, हेमॅटोमा. हेमॅटोमा काय आहे मी अगोदरच सांगितलं, जिथे की स्किन कशी होते, ब्ल्यू स्किन सारखी थोडीशी होते. मी मागेच इमेज दाखवलेली आहे तुम्हाला, त्याला हिमॅटोमा समजलं जातं म्हणून. द मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन, फर्स्ट व्हिडिओ जो आहे त्याच्यामुळे हिमॅटोमाची मी इमेज दाखवलेली आहे, कशी आहे, कसं दिसते ते. तर तिथे थोडंसं ब्लड असं दिसल्यासारखं, थोडं ब्ल्यू कलरमध्ये असं थोडंसं वेगळंच दिसते. फोटो आहे पहा तुम्ही. ही मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन्स असतात हिमॅटोमा, ज्यामध्ये हिमॅटोमा फॉर्मेशन इज मोस्ट फ्रिक्वेंट. त्यानंतर ABG म्हणजेच काय, आर्टेरियल ब्लड गॅसेस सॅम्पल शुड बी ट्रान्सपोर्टेड. आता हे आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं तर आपण कसं करणार, ॲट रूम टेम्परेचरवरून ट्रान्सफर करणार 2 तासामध्ये, ऑन आईस इमिडिएटली. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे आफ्टर सेंट्रिफ्युगेशन आणि ड्राईड अँड फ्रोझन. तर कोणतंही सॅम्पल आपल्याला कोणतंही सॅम्पल असो, व्हेनचं असो किंवा आर्टरीचं असो, तर त्याला आपल्याला काय करावं लागते, आईस इमिडिएटली. म्हणजे त्यांना आपल्याला थंड ठिकाणीच ठेवावं लागते रेफ्रिजरेटरमध्ये सॅम्पल्सला. तर ऑन आईस इमिडिएटली कशासाठी, टू प्रिव्हेंट गॅस एक्सचेंज नाही झाला पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पहा कॉम्प्लिकेशन्स अँड एरर्स. पहा याच्यावर काही क्वेश्चन्स काढले आहेत मी, ज्यामध्ये हेमो कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग ब्लड ड्रॉ इज मेनली कॉज्ड बाय. हेमो कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस आपण ब्लड काढतो त्यावेळेस जे हेमो कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कशामुळे होतं, तर ज्यावेळेस आपण जास्त वेळ टॉर्निकेट बांधून ठेवतो त्याच्यामुळे काय होते, हेमो कॉन्सन्ट्रेशन होते. ठीक आहे. तर मग लॉंग टॉर्निकेट ॲप्लिकेशन, स्मॉल गॉज निडल, ऑप्शन C एक्सेस अँटीकोॲग्युलंट्स आणि ऑप्शन D लो ब्लड प्रेशर. मी आत्ताच काय सांगितलं, जास्त वेळ टॉर्निकेट ठेवलं तर होते, तर काय ऑप्शन E आहे लॉंग टॉर्निकेट ॲप्लिकेशन. जास्त वेळ ठेवलं टॉर्निकेट तर हे अशी कंडिशन होते. त्यानंतर विच फॅक्टर डज नॉट कॉज हेमोलिसिस इन सॅम्पल. तर कोणते फॅक्टर्स जे आहेत हेमोलिसिस सॅम्पलला हेमोलिसिस होऊ नये. कोणता फॅक्टर जो आहे तो काय करतो, सॅम्पलला हेमोलिसिस होऊ नये दे त्याच्यामध्ये. विगरस अँड ऑप्शन A विगरस अँड शेकिंग ऑफ ट्यूब. तुम्ही ट्यूब्सला शेक केलं तर ते हेमोलिसिस होते का, होऊ शकते ते हेमोलिसिस. त्यानंतर ड्रॉइंग थ्रू IV लाईननी काढलं किंवा फोर्सिंग ब्लड इंटू ट्यूब, फोर्स करून ब्लड ट्यूबमध्ये तुम्ही टाकलं तर फोर्सिंग ब्लड इंटू ट्यूब. आणि यूजिंग लार्ज बोर निडल, जर तुम्ही निडल प्रिक करते वेळेसच जर लार्ज बोरची जर निडल यूज केली तर त्याचं हेमोलिसिस नाही होत.
ठीक आहे. स्मॉल बोर निडल जी आहे त्याच्यामुळे हेमोलिसिस होते, पण लार्जनी होत नाही. नंतर विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू क्लॉटिंग इन अँटीकोॲग्युलंट सॅम्पल, खालीलपैकी कोणत्या याच्यामध्ये क्लॉटिंग जी आहे अँटीकोॲग्युलंट सॅम्पलमध्ये क्लॉटिंग होते म्हणते. इनसफिशियंट विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू क्लॉटिंग इन अँटीकोॲग्युलंट सॅम्पल, जर सॅम्पल आहे अँटीकोॲग्युलंटचं पण त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं आहे, क्लॉटिंग होतं आहे, तर काय रिझन आहे, अँटीकोॲग्युलंट सॅम्पलमध्ये सुद्धा क्लॉटिंग होते, तर त्याचं काय रिझन आहे, तर तुम्ही इनसफिशियंट मिक्सिंग केली नसेल. ऑप्शन बी डिले इन सेंट्रिफ्युगेशन, प्रोलॉंग्ड स्टोरेज, खूप काळ ठेवलेलं आहे त्याला, जास्त प्रमाणात अँटीकोॲग्युलंट यूज केले किंवा सेंट्रिफ्युगेशन नाही केलं म्हणून क्लॉट होते का नाही. क्लॉट काऊन होते, तर त्याच्यामध्ये जे अँटीकोॲग्युलंट आहे ते प्रॉपरली मिक्स नाही झालं तर ते क्लॉट होऊ शकते. तर इनसफिशियंट मिक्सिंग, त्याच्यासोबत मिक्स नाही झालं तर ते क्लॉट होऊ शकते. त्यानंतर लायपेमिक ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात, आर युजली ड्यू टू, कुणामुळे हे यूज केले जातात लायपेमिक ब्लड सॅम्पल्स जे आहेत ते. द लायपेमिक ब्लड सॅम्पल्स आर युजली ड्यू टू ॲनिमिया, ऑप्शन ए, ऑप्शन बी रिसेंट फॅटी मील. तर ठीक आहे, हा जो लायपेमिया आहे याचं सॅम्पल जे आहे ते फॅटी मिल्समुळे केलं जातं. ब्लड सॅम्पल युजली केलं लायपेमियाचं रिसेंट फॅटी मील, म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण फॅट इंटेक करतो त्याचं रूपांतर काय होतं, लायपेमियामध्ये होते. ठीक आहे, तर रिसेंट फॅटी मील दॅट इज द लायपेमिया. त्यानंतर हे लक्षात ठेवा, येलो प्लाझ्मा सॅम्पल आर ड्यू टू. आता आपण काय केलेलं आहे, ब्लड कलेक्शन केलेलं आहे ट्यूबमध्ये, आणि ही जी ट्यूब्स आहे आपली कोणतीही असू द्या त्याच्यामध्ये जो प्लाझ्मा आहे तो कसा दिसत आहे, येल्लो कलरचा दिसत आहे. तर आपल्याला समजून जाते जर येल्लो असेल तर आपण काय म्हणतो, त्याला जॉन्डिस आहे म्हणतो. तर त्यालाच दुसरं इथे नाव दिलेलं आहे स्टेरिक. तर हे पण नाव लक्षात ठेवा, स्टेरिक प्लाझ्मा असेल. स्टेरिक म्हणजेच काय, येल्लो प्लाझ्मा. तर स्टेरिक प्लाझ्मा किंवा येल्लो प्लाझ्मा सॅम्पल जर असेल तर काय असतं, त्याला जॉन्डिस म्हणजेच काय असते, बिलिरुबिन. तर कुठे आहे याच्यामध्ये बघा, ऑप्शन बी हायपर बिलिरुबिनेमिया. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यानंतर स्पेशल प्रिकॉशन्स ज्यामध्ये इन न्यूबॉर्न्स म्हणजेच काय, एक आता जन्मलेलं 28 दिवसापर्यंतचे जे दिवस झाले बाळांना जन्मून 0 ते 28 दिवस त्याला म्हणतात न्यूबॉर्न्स. तर वेन पंक्चर इज अवॉइडेड ड्यू टू, त्याच्यामध्ये आपण काय करतो, वेन पंक्चर करायला टाळतो, सहसा काऊन टाळतो असं विचारत आहे. तर लहान लेकरांमध्ये ब्लड असते का, तर खूप कमी क्वांटिटीमध्ये ब्लड असते, तर स्मॉल ब्लड वॉल्यूम असते, त्यामुळे आपण त्यांची वेन पंक्चर करतो का, नाही करत. तर ऑप्शन ए होता लो हिमोग्लोबिन, ऑप्शन बी स्मॉल ब्लड वॉल्यूम, ऑप्शन सी स्किन अँड ऑप्शन डी वीक इम्युन सिस्टीम. ऑप्शन बी इज करेक्ट, स्मॉल ब्लड वॉल्यूम. त्यानंतर ब्लड कल्चर्स शुड बी कलेक्टेड, ब्लड कल्चर्सचं कलेक्शन केलं जातं आफ्टर स्टार्टिंग अँटीबायोटिक्स. तुम्ही स्टार्ट केले ब्लड कल्चर केलं जातं का, ब्लड कल्चरचं सॅम्पल केव्हा घेतलं जातं, अँटीबायोटिक्स घेण्याच्या अगोदर, ड्युरिंग पीक फेवर असेल म्हणजे असं खूप जास्त फेवर असेल, आणि अँटीबायोटिक्स घेण्याच्या अगोदर ही ब्लड कल्चर केलं जातं. ऑप्शन सी काय होता, ओनली इन मॉर्निंग फास्टिंग स्टेटमध्ये घेतलं जातं का इडिट या ट्यूबमध्ये. तर कळालं, ब्लड कल्चरचं जे सॅम्पल आहे ते कधी केलं जातं, अँटीबायोटिक्स घेण्याच्या अगोदर, बिफोर अँटीबायोटिक्स, आणि ड्युरिंग पीक फेवर जर त्याला बुखार असेल, ताप असेल, आणि अँटीबायोटिक्स घेण्याच्या आधी ब्लड कल्चर सॅम्पल घेतलं जातं, आणि फर्स्ट ट्यूब तीच आहे आपली. नंतर द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ ब्लड दॅट कॅन बी सेफली कलेक्टेड फ्रॉम इन्फंट्स इज अबाउट, एक जास्तीत जास्त किती व्हॉल्यूम आपण की सेफली इन्फंट्समधून घेऊ शकतो, ब्लड कलेक्शन करू शकतो, किती क्वांटिटी, तर फक्त त्यांच्यामध्ये असते का ब्लड, नाही. तर त्याच्यामुळे आपण टोटल ब्लड व्हॉल्यूमच्या 5% ब्लड आपण नॉर्मली यूज करतो. तर 5% पर्यंत, 5%च्या वर आपण करू शकत नाही इन 24 आवर, नॉट मोर दॅन 5%. 5% ऑफ टोटल ब्लड व्हॉल्यूम, 1% नाही बॉडी वेटच्या, तर फक्त 5%च्या खाली घेतलं जातं टोटल ब्लड व्हॉल्यूम.
त्यानंतर द सेफेस्ट वेन फॉर ब्लड कलेक्शन इन चिल्ड्रन, लहान लेकरामध्ये आपल्याला ब्लड कलेक्शन करायचे तर त्याच्यामध्ये सेफेस्ट वेन कोणती असते, तर मी आधी सांगितले आपली सेफेस्ट वेन अडल्ट असो की स्मॉल अडल्ट असो की चिल्ड्रन असो, कोणती आहे मेडियन क्युबायटल वेन, हीच वेन आपण सेफेस्ट वेन म्हणून आपण चॉईस करतो. त्यानंतर पेडियाट्रिक ॲक्सेसिबलमध्ये आणि अडल्टसाठी सुद्धा यूज केली जाते. इन एल्डरली पेशंट वेन्स आर फ्रेजिल, म्हणजेच काय याची जी वेन आहे ती कशी आहे, खूपच फ्रेजिल्स आहे. तर बेस्ट मेथड कोणती आहे, फ्रेजिल म्हणजे काय असतं माहिती आहे का, एकदम अशी नाजूक वेन, एकदम बारीक वेन असते. तर ज्यावेळेस पेशंटमध्ये एकदम फ्रेजिल्स वेन असेल तर त्याची बेस्ट मेथड काय, कल्चर, आपल्याला ब्लड कलेक्ट करण्यासाठी. तर ज्यावेळेस खूपच बारीक मेथड असेल त्यावेळेस कोणती सिरिंज यूज करायची, बटरफ्लाय विंच्ड इन्फ्युजन सेट. ऑप्शन सी इज करेक्ट, यूज बटरफ्लाय विंच इन्फ्युजन सेट. लार्जर गॉजची निडल यूज करतो का आपण, खूप मोठी नाही करत. जर वेन्स खूपच फ्रेजाइल्स असतील, नाजूक असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल सिरिंज आहे. कोणती, नाजूक लोकांना कसं बटरफ्लाय आवडते तसं नाजूक वेनसाठी स्पेशल जी आहे ती बटरफ्लाय रिड्यूस विंच इन्फ्युजन सेटची आहे, ज्यामध्ये बटरफ्लाय रिड्यूस करतं ट्रॉमा टू फ्रेजाईल वेन, इन्फेक्शन कंट्रोल आणि सेफ्टीसाठी. ठीक आहे, 15 क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे बटरफ्लाय. यूज बटरफ्लाय ज्यावेळेस नाजूक असेल बटरफ्लाय, एक लक्षात ठेवा, एक मिनिट, बटरफ्लाय कसा असतो, त्याला आपण हात लावला थोडं पण प्रेस केलं तर तो काय होतो, त्याचे जे पंख असतात ते तुटतात बटरफ्लायचे. त्याच टाईपमध्ये हे व्हेन्स असतात. व्हेन्स पण कशा आहेत, त्याच्या फ्रेजाइल्स एकदम नाजूक व्हेन्स असतील तर बटरफ्लाय विंच्ड इन्फ्युजन सेट यूज केला जातो. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन ड्युरिंग ब्लड कलेक्शन इज. मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे कशासाठी, प्रिव्हेंट इन्फेक्शन होऊ न देण्यासाठी ड्युरिंग ब्लड कलेक्शन. आपण ब्लड कलेक्ट करतोय पण कशाचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे याच्यासाठी कोणती इफेक्टिव्ह मेथड आहे ती सांगायची. ऑप्शन ए आहे हँड वॉशिंग अँड ग्लोव्ज, हँड वॉश करायचा आणि ग्लोव्ज घालायचे, त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होते का नाही हे पण असू शकते. ऑप्शन बी युझिंग शॉर्ट टॉर्निकेट्स, युझिंग लार्ज गॉज निडल आणि रिकॅपिंग निडल्स. तर आपल्याला प्रिकॉशनसाठी क्वेश्चन विचारलेला आहे, हा प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण काय करणार, ग्लोव्ज घालणार, हँड वॉश करणार व्यवस्थित. तर इफेक्टिव्ह मेथड आहे ऑप्शन ए हँड वॉशिंग अँड ग्लोव्ज. त्यानंतर आफ्टर वेन पंक्चर केल्याच्या नंतर द यूज्ड निडल शुड बी, आपण जी यूज केलेली निडल आहे त्याला आपण काय करतो, त्याला फेकून देतो की कोणाला टोचवतो का कोणाला, आपण अजिबात टोचवत नाही. टोचवून काय HIV पॉझिटिव्ह होईल ना, मग HIV तो असेल तर हा HIV, त्यामुळे आपण कुणाला टोचतो का ब्लड, नाही. वेन पंक्चर केल्यानंतर आपण त्याला काय करतो, रिकॅप्ड केअरफुल्ली अँड डिस्कार्ड करतो, जे डस्टबिन आहे आपली त्याच्यामध्ये. त्यानंतर बेंट टू प्रिव्हेंट रियूज करतो का आपण सिरिंजचा, कधी नाही करत. त्यानंतर डिस्कार्डेड इमिडिएटली इन पंक्चर प्रूफ कंटेनर, म्हणजे की पंक्चर प्रूफ कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कार्ड करतो पटकन. अँड प्लेस्ड ऑन ट्रे फॉर क्लिनिंगसाठी त्या ट्रेवर आपण ठेवतो. तर करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सी, जे आपण पंक्चर प्रूफ जे आहे आपल्याकडे कंटेनर, त्या पंक्चर प्रूफमध्ये आपण काय करतो, पटकन डिस्कार्ड करतो इमिडिएटली. रिकॅप करणं, आपण डिस्कार्ड करतो, मी डिस्कार्ड सांगितलं, डस्टबिनमध्ये आपण डिस्कार्ड करतो काय, जो की सिरिंजचा पार्ट नाही कर, निडल जो आहे निडलचा पार्ट आपण डस्टबिनमध्ये टाकतो का नाही टाकत, जे की कलर कोडिंगचा आहे त्याच्यामध्ये, जो की निडलचा पार्ट नाही टाकत आपण. ठीक आहे, निडलचा पार्ट आपल्याला काय करावं लागते, पंक्चर प्रूफ जे कंटेनर आहे त्याच्यामध्येच ती डिस्कार्ड करावं लागते निडल. ठीक आहे. त्यानंतर 53 क्वेश्चन्स, युनिव्हर्सल प्रिकॉशन इन फ्लेंबोटॉमी मीन्स. युनिव्हर्सल प्रिकॉशन फ्लेंबोटॉमीसाठी काय आहे, ओन्ली HIV पेशंट नीड प्रिकॉशन. जर HIV पेशंट असतील तरच प्रिकॉशन घ्याल. एव्हरी पेशंट ब्लड इज कन्सिडर्ड पोटेन्शियल, आणि प्रत्येक पेशंट येतात असं समजायचं की प्रत्येक पेशंटला कोणता ना कोणता रोग आहे, तर म्हणून आपण तसं समजूनच आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. ग्लोव्ज आर ऑप्शनल, आणि ऑप्शन डी निडल कॅन बी रियूज्ड आफ्टर स्टरलायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे युनिव्हर्सल प्रिकॉशन फ्लेंबोटॉमी म्हणजेच काय, प्रत्येक पेशंटला आपण कसं समजलं पाहिजे, इन्फेक्शियस आहे असं. एव्हरी पेशंट्स ब्लड इज कन्सिडर्ड पोटेन्शियली इन्फेक्शियस.
ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 54 क्वेश्चन, विच डिसइन्फेक्टंट इज मोस्ट इफेक्टिव्ह फॉर क्लिनिंग ब्लड स्पिल. आता स्पिल मॅनेजमेंटसाठी सगळ्यांना माहिती आहे 1% ऑफ हायपोक्लोराईड सोल्युशन यूज केलं जातं. फॉर्माल्डिहाइड कशासाठी यूज केलं जातं माहिती आहे का? हे स्पोर्स असतील, स्पोर्ससाठी, स्पेशली स्पोर्ससाठी, डिसइन्फेक्टंटसाठी हा फॉर्माल्डिहाइड यूज केला जातो. फिनॉल कशासाठी? ओटीमध्ये जे सरफेस आहे तो सरफेस डिसइन्फेक्ट करण्यासाठी फिनॉल यूज केला जातो. त्यानंतर इथेनॉल पण असं, इथेनॉल सॅनिटायझरमध्ये आपण इथेनॉलचा यूज असतो सॅनिटायझर ॲज अ सॅनिटायझर. सोडियम हायपोक्लोराईड इज स्टँडर्ड फॉर ब्लड स्पिल. त्यानंतर पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आफ्टर निडल स्टिक इन्क्लूड. तर पहा पोस्ट एक्सपोजर हे जे आहे, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस हे कशाशी संबंधित आहे? तर हे HIV संबंधित आहे. आफ्टर निडल स्टिक झाली आपल्याला, इन्क्लूड्स पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस कशाशी म्हणलं? HIV संबंधित आहे, तर त्यालाच अँटीव्हायरल प्रोफायलॅक्सिस असं सुद्धा म्हणतात. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर सॅम्पल हँडलिंग आणि ट्रान्सपोर्ट याच्यावर कसे क्वेश्चन येतील पहा. सिरम इज सेपरेटेड फ्रॉम क्लॉटेड ब्लड बाय. आता ब्लड क्लॉट झालेलं आहे आणि या क्लॉटेड ब्लडमधून आपल्याला जे वरचा पार्ट जो आहे सिरमचा हा काय करायचा आहे? सेपरेट करायचा आहे. तर तो कसं करणार आपण? त्याला काय करणार? याला सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये सेंट्रीफ्यूज करणार. सेंट्रीफ्यूज केल्यानंतर वरी काय येणार? सिरम येणार आणि ते सिरम आपण सेपरेट करतो. तर इथे विचारले सिरम सेपरेटेड फ्रॉम क्लॉटेड ब्लड बाय. ऑप्शन ए सेंट्रीफ्युगेशन, फिल्ट्रेशन, ऑप्शन सी फ्रीजिंग, ऑप्शन डी कॅन्टिंग. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सेंट्रीफ्युगेशन. त्यानंतर प्लाझ्मा डिफर्स फ्रॉम सिरम इन दॅट इट कंटेन्स. त्याच्यामध्ये काय असते? तर ऑप्शन ए नो प्रोटीन, फायब्रिनोजन, मोर ग्लुकोज आणि मोर बिलुरुबिन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी फिब्रोनोजन. काय म्हणते? प्लाझ्मा डिफर्स फ्रॉम सिरम. सिरमपेक्षा प्लाझ्मा खूप काय आहे? पूर्णपणे वेगळा आहे. तर प्लाझ्मामध्ये काय असतो? काय असतं त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये प्रोटीन नसते का असते? तर त्याच्यामध्ये फायब्रिनोजन असतात. ठीक आहे. प्लाझ्मा कंटेन क्लॉटिंग फॅक्टर. प्लाझ्मामध्ये काय असतं? क्लॉटिंग फॅक्टर्स असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय असते? फायब्रिनोजन असते. जो आयडियल टाइम टू सेपरेट सिरम फ्रॉम क्लॉट इज. काय टाइम आहे ज्यामध्ये जे की काय सिरम जे काय होते सेपरेट होते क्लॉट होऊन? तर 1 ते 2 तासामध्ये ही प्रोसिजर कंप्लीट होते. आपण जरी सॅम्पल असंही प्लेनमध्ये ठेवलं तर त्याचा आपोआप सिरम कधी निघते? 1 ते 2 तासानंतर. 1 to 2 hours प्रिव्हेंट ॲनालिटिक अल्ट्रेशन. करेक्ट ऑप्शन बी. फॉर ब्लड कल्चर करायचं आहे, द प्रिफर्ड वॉल्यूम ऑफ ब्लड पर बॉटल. एका बॉटलला किती वॉल्यूम जी आहे ब्लडची आपण घेतली जाते इन ॲडल्ट्स? कधी घेतली जाते? मी सांगितलं कल्चरसाठी अँटीबायोटिक्स घेण्याच्या अगोदर आणि फेवर असेल तर. ठीक आहे. मग आपल्याला ब्लड कल्चर करायचे तर किती व्हॉल्यूम ब्लडची आपण घेतली जाते एक बॉटलसाठी, पर बॉटलसाठी? ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 20 to 30 ml पर बॉटल. तसं तर 10 to 15 ml घेतली जाते, पण इथं ऑप्शनमध्ये नाही दिलेलं आहे. कसं लक्षात ठेवा पहा, ब्लड कल्चरसाठी विचारले. कल्चरसाठी ABC जसे की 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. सी 15 नंबरला आहे. तर लक्षात ठेवायच्यावरून 15 ml ब्लड जे आहे ते 1 बॉटलसाठी आपण यूज केलं जातं. ओके. कल्चरसाठी कोणती प्रिफर्ड व्हॅल्यूम आहे? सी वरून ABC जसं 5, 10, 15. 15 व्हॅल्यू म्हणजे कल्चर 15 ml ब्लड यूज केलं जातं असं लक्षात ठेवा. 15 ml ज्यामधून 15 नाही तर 20 ते 30 दिलं इथे. ठीक आहे. तर 20 ते 30 ml पर बॉटल्स घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर फॉर न्यूबॉर्न ब्लड कल्चर, नवीन बॉर्न झालेले ब्लड कल्चर द रिकमेंडेड व्हॉल्यूम. आता जर न्यूबॉर्नसाठी ब्लड कल्चरसाठी किती सॅम्पल घेतलं जातं? तर सगळ्यात कमी सॅम्पल घेतलं जातं, जसं की 0.5 to 1 ml एवढं सॅम्पल घेतलं जातं न्यूबॉर्न ब्लड कल्चरसाठी. 0.5 to 1 ml. आणि ॲडल्टसाठी किती सांगितलं? 20 to 30 आणि न्यूबॉर्नसाठी 0.5 to 1.
त्यानंतर ब्लड कल्चरच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या पाहू, ज्यामध्ये स्किन प्रिपरेशन बिफोर ब्लड कल्चर इज बेस्ट डन विथ. ब्लड कल्चर करण्याच्या अगोदर स्किन कशाने प्रिपेअर करायची आपल्याला तर माहिती आहे, ज्यामध्ये अल्कोहोल यूज केलं जातं किंवा 70% अल्कोहोल फॉलोड बाय ज्याच्यामध्ये काय असतं, आयोडीन आणि क्लोरोहेक्झिडिन. आयोडीन आणि क्लोरोहेक्झिडिन हे काय हॅलोजन डिसइन्फेक्टंट्स आहेत. ओके, हॅलोजन डिसइन्फेक्ट. तर त्याच्यामध्ये स्किन प्रिपरेशनसाठी कल्चर करण्याच्या अगोदर काय केलं जातं, 70% अल्कोहोल फॉलोड बाय आयोडीन प्लस क्लोरोहेक्झिडिन. मोस्ट कॉमन कंटॅमिनेट इन ब्लड कल्चर. सगळ्यात मोस्ट कॉमन कंटॅमिनेट कोणता आहे ब्लड कल्चरमध्ये, तर कोयागुलेज निगेटिव्ह स्टॅफायलोकोकाय. ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, ऑप्शन बी कोयागुलेज निगेटिव्ह स्टॅफायलोकोकाय, ई कोलाय आणि निमोनिया. तर बेस्ट ब्लड कल्चरसाठी मोस्ट कॉमन कंटॅमिनेट कशाचं असते, स्टॅफायलोकोकायसाठीच असते. कंटॅमिनेट विचारलं तर स्टॅफायलोकोकाय लक्षात कसं ठेवून. ब्लड कल्चर शुड बी कलेक्टेड. आता सांगितलं ब्लड कलेक्ट कधी करायचं ब्लड कल्चरसाठी, अँटीबायोटिक्स घेण्याच्या अगोदर आणि फेवर स्पाइक असेल तर. इथे का दिलं, ड्युरिंग फेवर स्पाइक. इथे 1 नंबरला ऑप्शन दिलं आहे, बरोबर आहे. 1 वीक आफ्टर फेवर येऊन 1 दिवस 1 आठवडा झाल्यानंतर अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर ॲट एनी टाईम किंवा कोणत्या टाईमला घेतो का आपण, नाही. ज्यावेळेस फेवर स्पाइक हायेस्ट बॅक्टेरियाचं येईल, ज्यावेळेस ते हायेस्ट बॅक्टेरिया येईल ड्युरिंग फेवर स्पाइकच्या वेळेस खूप सारे बॅक्टेरिया जमा होतात, त्यामुळे ब्लड फॉर कल्चर कलेक्ट केलं जातं. नंतर ऑप्शन इज करेक्ट. नंतर एरोबिक अँड अनएरोबिक ब्लड कल्चर आहे, वेगवेगळे एरोबिक ब्लड कल्चर आहे आणि अनएरोबिक ब्लड कल्चर आहे. बॉटल्स हे कसे आहेत, डिफर्स आहेत. कशामुळे, तर बाय ऑप्शन ए ॲडिटिव्ज यूज्ड. हो, हे एरोबिक वेगळं आणि अनएरोबिक ब्लड वेगळं, ज्यामध्ये जे ॲडिशन जो पार्ट केलेला आहे तर तो कसा आहे, वेगवेगळा आहे. त्यामुळे ॲडिटिव्ज यूज केले जातात, त्याच्यामुळे हे कसे आहेत, ते वेगळे आहेत. तर ऑप्शन ए एरोबिकमध्ये ऑक्सिजन असते आणि अनएरोबिकमध्ये रिड्युसिंग एजंट राहते. म्हणजेच हे काय आहेत, हे ॲडिक्टिव्ह यूज केले जातात. एरोबिकमध्ये ऑक्सिजन आणि अनएरोबिकमध्ये जो की रिड्युसिंग एजंट आहे तो. त्यानंतर फॉर सस्पेक्टेड इन्फेक्टिव्ह एंडोकार्डियम नंबर ऑफ ब्लड कल्चर सेट कलेक्टेड इज. कशासाठी आपल्याला कल्चर करायचं आहे, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस, ज्यामध्ये किती कल्चरचे सेट कलेक्ट केले जातात, तर ऑप्शन सी 3 कल्चरचे सेट, ए बी सी. सी 3 नंबरला, तसं 3च कल्चरचे सेट जे आहेत ते एंडोकार्डिटिससाठी कलेक्ट केले जातात. त्यानंतर स्पेशल सिच्युएशन्स काय आहेत, जर बर्न पेशंट्स ब्लड कलेक्शन इज बेस्ट फ्रॉम. आता पेशंट्स बर्न झालेला पेशंट आहे तर त्याचं ब्लड कलेक्शन कुठून केलं जातं, त्याच्या बर्न स्किनच्या एरियावरून करू शकतो का आपण, नाही. अपोजिट अनब्रिन्ड एरिया तिथून करतो, अपोजिट साईड जिथे जळालं नाही त्या एरियातून आपण ब्लड कलेक्ट करतो. डायरेक्ट आर्टरीमधून करतो की ब्लॅस्टर फ्लुइडमधून करतो, तर जो की अनबर्न एरिया जो आहे आपण तिथून सॅम्पल जे आहे आपण कलेक्ट करतो. पण जिथं बर्न झाले तिथून आपण कधी कलेक्ट करतो का, नेवर कलेक्ट फ्रॉम बर्न एरिया, कलेक्ट ओनली इन नॉन बर्न एरिया. इन पेशंट्स ऑन IV इन्फ्युजन इफ अपोजिट आर्म इज अनअवेलेबल, त्याला नाहीच आहे अपोजिटवाला, तर ब्लड कुठून कलेक्ट केलं जातं, IVच्या वरून केलं जातं का IVच्या खालून केलं जातं. आफ्टर स्टॉपिंग इन्फ्युजन फॉर 2 मिनिट्ससाठी स्टॉप करून डायरेक्टली फ्रॉम IV लाईनमधून केलं जातं की फूट वेनमधून केलं जातं. एक थोडासा पॉज दिला जातो आणि त्याच्यानंतर जे की बिलो इन्फ्युजन आफ्टर शॉट बिलो, तर IV जे आहे त्याच्या बिलो IV लाईन आफ्टर स्टॉपिंग इन्फ्युजन फॉर 2 मिनिट्स, त्याला थोडासा वेळ पॉज करून त्याच्या खालून आपण काय करतो, इथे IVच्या बिलो लाईनवरून आपण काय करतो, ब्लड कलेक्ट करतो. इन अँटीकोयागुलेटेड पेशंट्स एक्झाम्पल जसं की वॉरफॅरिन, वेन पंचर मे कॉज. जे अँटीकोयागुलेटेड पेशंट्स आहेत, वेन पंचर जी आहे ती कशाची, ज्यामध्ये कोयागुलेटेड होते का, नाही होत, कोयागुलेशन होतच नाही. अँटीकोयागुलंट पेशंट्स असतील तर, अँटीकोयागुलंट म्हणजे त्यांचं ब्लड काय होते, क्लॉट होतच नाही. असे पेशंट असतील त्यांना थोडंसं काही झालं
तर ते काय होते, त्यांची ब्लिडिंग सुरू होते. मग ती जी ब्लिडिंग सुरू झाली ती स्टॉप होते का? नाही, स्टॉपच ब्लिडिंग नाही होत. त्यामुळे इन अँटीकोॲग्युलेटेड पेशंट प्रोलॉंग्ड ब्लिडिंग अँड हिमॅटोमा. ऑप्शन बी इज करेक्ट, हाय ब्लिडिंग रिस्क. 69 इन डायलिसिस पेशंट अवॉइड ब्लड कलेक्शन फ्रॉम. आता डायलिसिसचा पेशंट आहे तर त्याला आपण कसं काय टाळणार, ब्लड कलेक्शन कुठून करायचं टाळणार? तर पहा, आर्म विदाऊट फिस्ट्युला. ऑप्शन बी आर्म विथ फिस्ट्युला, लेग वेन आणि हँड वेन. तर आपण कुठून केलं जातं? करेक्ट ऑप्शन आहे आर्म विदाऊट फिस्ट्युला, आर्म विथ फिस्ट्युला. एक मिनिट. तर पहा, आपण अवॉइड कुठून करतो डायलिसिस पेशंटमध्ये? तर ज्या ठिकाणी फिस्ट्युला, आर्म विथ फिस्ट्युला, तर त्या ठिकाणचा आपण काय करतो? अवॉइड करतो, ब्लड कलेक्ट करत नाही. तर आता या फिस्ट्युलाचा अर्थ काय माहिती आहे? तर याचा अर्थ मला वाटतं बहुतेक ज्यावेळेस इंजुरी होते किंवा सर्जरीच्या वेळेस ॲबनॉर्मल लक्षात ठेवा, ॲबनॉर्मल. तर इथून आपण ॲबनॉर्मलच्या कोणती जागा ॲबनॉर्मल असेल तर तिथून ब्लड करतो का कलेक्ट? नाही, अवॉइड करतो ना. तर आर्म विथ फिस्च्युअल किंवा शंट, ठीक आहे. पण फिस्च्युलामधून आपण घेतो, लेग वेनमधून घेतो. विदाऊट फिस्च्युला म्हणजे जिथे आपल्याला ॲबनॉर्मल नाही आहे तिथून आपण ब्लड कलेक्ट करतो. पायामधून पण करू शकतो, हातामधून पण करू शकतो. फॉर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ब्लड सॅम्पल आर कलेक्टेड ॲट इंटरवल्स आफ्टर. आपल्याला ग्लुकोज टॉलरंट टेस्ट करायचे, OGTT, ज्यामध्ये ब्लड सॅम्पल्स हे कलेक्ट केलं जातं ॲट इंटरवल आफ्टर. कशाच्या नंतर? ग्लुकोज पावडर देतात आपण प्यायला, 75% ग्लुकोज असतं आणि ते पिल्याच्या नंतर असा त्याचा इंटरवल असतो, ठीक आहे. तर ऑप्शन सी 15 ग्राम ओरल ग्लुकोज लोड. त्याच्यानंतर आपण त्यांना बोलवतो टेस्ट करायला. नंतर क्वालिटी अश्युरन्सवर काही आहेत MCQ, जे पहा. प्री ॲनालिटिकल एरर रेफर टू मिस्टेक ड्युरिंग. प्री म्हणजे काय? अगोदर. ॲनालिटिकल म्हणजेच काय? ऑब्झर्वेशन ॲनालिसिस. तर आपलं ऑब्झर्वेशन होण्याच्या अगोदर किंवा बिफोर ॲनालिसिस होण्याच्या अगोदर जे एरर्स होतात, मिस्टेक होतात. ड्युरिंग पेशंट प्रिपरेशन अँड सॅम्पल कलेक्शन, पेशंट प्रिपरेशन आणि सॅम्पल कलेक्शन. प्री ॲनालिटिक लॅब. आता याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात घ्यावं लागेल? प्री ॲनालिटिकल म्हणजे काय? सॅम्पल कलेक्शनचा टाईम म्हणतो त्याला आपण, सॅम्पल कलेक्शन. ॲनालिटिकल म्हणजे काय? ड्युरिंग लॅब टेस्ट. आपण जो लॅबमध्ये टेस्ट करतो त्याला काय म्हणतो? ॲनालिटिकल. आणि पोस्ट ॲनालिटिकल म्हणजे जो आपण रिझल्ट देतो त्याला काय म्हटलं जातं? पोस्ट ॲनालिटिकल म्हणतो. सॅम्पल कलेक्ट करतो त्यावेळेस कलेक्शन, लॅब टेस्ट करतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? ॲनालिटिकल. आणि रिझल्ट असतो त्यावेळेस पोस्ट ॲनालिटिकल. म्हणजेच ये जो आहे प्री ॲनालिटिकल बिफोर ॲनालिसिस. ऑप्शन ए इज करेक्ट. पेशंट प्रिपरेशन अँड सॅम्पल कलेक्शनच्या संबंधी असेल तर प्री ॲनालिटिकल म्हणजे टेस्टिंगच्या संबंधी असेल आणि रिपोर्टच्या संबंधी असेल तर पोस्ट ॲनालिटिकल लक्षात ठेवायचं. विच इज अ कॉमन प्री ॲनालिटिकल एरर्स म्हणजे ब्लड कलेक्शनच्या वेळेसची एरर विचारते, ज्यामध्ये रॉंग अँटीकोॲग्युलंट्स, रॉंग पेशंट आयडेंटिफिकेशन, इम्प्रॉपर स्टोरेज आणि ऑल ऑफ द अबो. आता याच्यामध्ये आपण जर रॉंग अँटीकोॲग्युलंट्स यूज केले किंवा पेशंटचे आयडेंटिफिकेशन रॉंग लिहिले तर हे काय? प्री ॲनालिटिकल एरर्स असतात. आणि ॲनालिटिकल एरर्स म्हणजे काय? ज्यावेळेस टेस्ट परफॉर्म करतो, मी आत्ताच सांगितलं, ज्यावेळेस टेस्ट परफॉर्म करतो टेस्टिंगच्या टाईमच्या वेळेसला ॲनालिटिकल असं म्हटलं जातं. आणि पोस्ट ॲनालिटिकलचं काय सांगितलं मी? रिझल्ट. टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर जो रिझल्ट असतो त्याला पोस्ट ॲनालिटिकल असं म्हटलं जातं. मिसलेबलिंग सॅम्पल, रॉंग टेस्ट इंटरप्रिटेशन, पोर व्हेन पंचर टेक्निक, कंटॅमिनेटेड कल्चर वॉल्टर्स. आता पहा, याच्यामध्ये मिसलेबल सॅम्पल्स झालं हे कलेक्शनच्या वेळेसचं आहे. कंटॅमिनेटेड कल्चर बॉटल्स हे पण घेते वेळेसच आहे. नंतर पोर व्हेन पंचर टेक्निक आणि
बी ऑप्शन रॉंग टेस्ट इंटरप्रिटेशन. कशाचं विचारलं आपल्याला? रिपोर्टिंगच्या वेळेस आपण काय करतो, मग जे इंटरप्रिटेशन रॉंग करतो, दॅट इज द पोस्ट अनालिटिकल एरर. क्वालिटी कंट्रोल इन फ्लेम्बोटोमी स्टार्ट विथ. तर ऑप्शन ए कॅलिब्रेशन ऑफ मशीन, स्टँडर्डाइज्ड कलेक्शन प्रोसिजर, ऑप्शन सी कम्प्युटराइज्ड रिपोर्टिंग, ऑप्शन डी यूज ऑफ एक्सपेन्सिव्ह रिएजंट. तर ऑप्शन बी स्टँडर्डाइज्ड कलेक्शन प्रोसिजर्स ज्या आहेत, क्वालिटी पाहिजे आपल्याला, क्वालिटी कंट्रोल जर विचारलं फ्लेम्बोटोमीचं, तर आपण जे प्रोसिजर करत आहे ती प्रोसिजर कशी पाहिजे, एकदम स्टँडर्ड पाहिजे. तर मशीनचं रिपोर्टचं रिएजंटचं देणं येणं आहे का आपल्याला फ्लेम्बोटोमीचं विचारले ना, तर आपण जे ब्लड कलेक्शन, फ्लेम्बोटोमीचं काम आहे कलेक्शनचं, मग जे आपण जे कलेक्शन करतो, कलेक्शनची जी प्रोसिजर आहे ती एकदम बेस्ट पाहिजे, तर ते आहे क्वालिटी कंट्रोल. नंतर ॲडव्हान्स्ड फ्लेम्बोटोमीचं जे नॉलेज आहे, ॲडव्हान्स नॉलेजवर काही क्वेश्चन घेतले आहेत, ज्यामध्ये बटरफ्लाय निडल कशासाठी यूज केली जाते. मी आता सांगितलं बटरफ्लाय कशी असते, नाजूक असते, फॅटिक, तर ते कशासाठी यूज केली जाते. कॅथेटर निडलसाठी, ऑप्शन ए. ऑप्शन बी विंजड इन्फ्युजन सेट, ऑप्शन सी इंट्राविनस कॅन्युअल, ऑप्शन डी हॉलो बोर ट्रॉकर. तर जी आहे ही विंज्ड इन्फ्युजन सेट, विंज्ड इन्फ्युजन सेटसाठी बटरफ्लाय निडल यूज केली जाते, बटरफ्लाय. त्यानंतर ॲडव्हान्टेज ऑफ बटरफ्लाय निडल इज, बटरफ्लाय निडल्सचे काय ॲडव्हान्टेज आहेत. हे एक्सपेन्सिव्ह नाही आहे, इझी टू यूज इन स्मॉल वेन. हे ऑप्शन आहे की जो बटरफ्लाय आहे ते एक वेनमध्ये इन्सर्ट करायला इझी आहे, कारण तो ती वेन जी आहे ती कशी आहे, बटरफ्लायची एकदम बारीक वेन असते. किती गॉजची असते ती, सगळ्यात जास्त गॉजची असते. रिक्वायर नो अँटीकोॲग्युलंट्स, ऑप्शन डी ऑलवेज प्रिव्हेंट हेमोलिसिस. तर काय याचं करेक्ट आन्सर इझी टू यूज इन स्मॉल वेन्समध्ये. आपण बटरफ्लाय वेन जी आहे ती इझिली टाकू शकतो इझी स्मॉल वेन्समध्ये, त्यामुळे इझी टू यूज इन स्मॉल वेन्स. डिसॲडव्हान्टेज काय आहे याचं, कॅन नॉट कलेक्ट ब्लड, ब्लड तर कलेक्ट करते, हेमोलिसिस हाय प्रमाणात होते, हे ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज आहे का, मोर एक्सपेन्सिव्ह अँड हायर रिस्क ऑफ निडल स्टिक. हां, तर याच्यामध्ये ह्याची प्राईस जी आहे ती खूप जास्त आहे आणि निडल स्टिकचे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यानंतर मायक्रोटेनर्स आर यूज्ड फॉर कॅपिलरी ब्लड कलेक्शन. म्हणजे आता कॅपिलरी ट्यूब मेथड नाही, कॅपिलरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, मायक्रोटेनर्स यूज केले जातात कॅपिलरी ब्लडसाठी. हिल पंचर इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन, कॉन्ट्राइंडिकेटेड इन हिल पंचर जे आहे काय आहे, कॉन्ट्राइंडिकेटेड इन. ऑप्शन ए प्रीटर्म इन्फंट्स 1000 ग्राम, ऑप्शन ए इज करेक्ट. नंतर 81 ESR इज परफॉर्म्ड ऑन ब्लड कलेक्शन. ESRची आपल्याला कलेक्शन कोणत्या ट्यूबमध्ये घेतलं जातो, मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ऑप्शन बी एक म्हणजे ऑप्शन बी जर दिला असेल ESR इज परफॉर्म्ड ब्लड कलेक्शन इन, तर जर बी ऑप्शन दिलं असेल EDTA मध्ये पण यूज होते आणि ती सायट्रेटमध्ये पण यूज होते, दोन्ही ट्यूबमध्ये होते. कोॲग्युलेशन प्रोफाईल जी आहे शुड बी डन ऑन सायट्रेट प्लाझ्मा, EDTA प्लाझ्मा, कॅपिलरी ब्लड. आता कोॲग्युलेशनसाठी सोडियम सायट्रेट सांगितलं तर सायट्रेट प्लाझ्मा आहे. त्यानंतर लिथियम हिपॅरिन इज अवॉइडेड फॉर, कशासाठी केली जाते, ब्लड कल्चरसाठी. त्यानंतर ग्लुकोज इस्टिमेशनसाठी, ऑप्शन बी CBC साठी आणि ऑप्शन ए इलेक्ट्रोलाइट टेस्टिंगसाठी. तर इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत त्याच्या टेस्टिंगसाठी हिपॅरिनचा यूज नाही होत. लिथियम हिपॅरिन इज अवॉइडेड. हिपॅरिनचा ट्यूब CBC साठी होऊ शकतो, ब्लड कल्चरसाठी होऊ शकतो, कारण त्याच्यात अँटीकोॲग्युलंट्स आहेत. ग्लुकोजचं इस्टिमेशनसाठी पण होऊ शकतो, परंतु इलेक्ट्रोलाइट टेस्टिंग अवॉइड केली जाते. ही HE लक्षात ठेवा, H पासून हिपॅरिन, E पासून इलेक्ट्रोलाइटसाठी अवॉइड. फॉर ट्रेस मेटल ॲनालिसिस प्रिफर्ड अँटीकोॲग्युलंट यूज. कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं कशासाठी, मेटल ॲनालिसिस, ट्रेस मेटल ॲनालिसिससाठी हिपॅरिन, जे की मेटल फ्री आहे.
फॉर ब्लड अल्कोहोल टेस्टिंग द पंक्चर साइट शुड बी क्लीन्ड. कशाने क्लीन केली जाते? सोप अँड वॉटर और आयोडीन. इथेनॉलनं तर केलीच जाते, परंतु फॉर ब्लड अल्कोहोलचे टेस्टिंगसाठी, ब्लड अल्कोहोल टेस्टिंगसाठी पंक्चर साइट जी आहे ती सोपनी आणि वॉटर आयोडीननी क्लीन केली जाते. कॉम्प्लिकेशनसाठी पीटीची आफ्टर टॉर्निकेट यूज इंडिकेट प्लेटलेट डेफिशियन्सी. त्यानंतर नर्व इंजुरी जी आहे वेन पंक्चरच्या वेळेस प्रेझेंट होते. कोणामुळे? ज्यावेळेस शार्प इलेक्ट्रिक पेन होतो किंवा टिंग लाईन होते, ज्यामध्ये सडन शार्प पेन झालं, नर्व हिट झालं असं समजायचं. तर नर्व इंजुरी कधी होते? ज्यावेळेस शार्प एकदम अचानक काय होते? शार्प पेन होते, त्यावेळेस शार्प इलेक्ट्रिक पेन और टाय लाईन. नंतर ब्लड कलेक्टेड अबो आय व्ही इन्फ्युजन मे कॉज. ब्लड कलेक्ट केलं जातं आय व्ही इन्फ्युजनमध्ये डायल्युशन विथ आय व्ही फ्लूइड. हेमॅटोमा प्रिव्हेंट्स ड्युरिंग वेन पंक्चर इन्क्लूड. हेमॅटोमा काय प्रिव्हेंट करतो वेन पंक्चरच्या वेळेस? तर हेमॅटोमाचं काय काम असतं? फिल्म प्रेशर आफ्टर निडल रिमूव्ह केलं आपण, निडल रिमूव्ह केली तर त्याचं जे प्रेशर असतं ते कसं असतं? फिल्म प्रेशर आफ्टर निडल रिमूव्हल. म्हणजेच काय? प्रेशर काय करतं? हेमॅटोमाला प्रिव्हेंट करतं, हेमॅटोमा होऊ देत नाही निडल रिमूव्ह केल्यानंतर. सायनोस्कोप ड्युरिंग ब्लड ड्रॉ इन इज मोर कॉमन इन. कोणत्या पेशंटमध्ये कॉमन राहते हे? तर ऑप्शन बी यंग अनेक्झियस पेशंट्स जे असतात, वॅसोवॅजल फेटिंग इन अनेक्झियस यूथ. त्यानंतर प्रॅक्टिकल गाईडलाईन्सनुसार हे महत्त्वाचे आहेत थोडे पहा. मी हे फास्टमध्ये घेतले कारण ते तेवढे महत्त्वाचे क्वेश्चन नव्हते. हे पहा, द मॅक्झिमम नंबर ऑफ अटेम्प्ट्स फॉर वेन पंक्चर बाय वन फ्लेम्बोटोमिस्ट इज. वेन नाही सापडत आहे तुम्हाला तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेन पंक्चर करू शकता? तर जास्तीत जास्त फक्त तुम्हाला पहिला करायचं आहे, नाही सापडलं एकदा, दुसऱ्यांदा अजून एकदा ट्राय करायचं आहे, 2च्या नंतर तुम्हाला ते ट्राय करायचं नाही आहे. नॉट मोर दॅन 2 अटेम्प्ट्स. बेस्ट पोझिशन काय आहे पेशंटची ड्युरिंग वेन पंक्चरसाठी? पेशंटला काय करायचं आहे? आपल्याला बसवायचं आहे, ते पण लाईंग डाऊन. स्टँडिंग उभा टाकून घ्यायचं आहे, स्क्वॅटिंग बेंडिंग फॉरवर्ड नाही, सिटिंग और लाईंग डाऊन अशा पद्धतीने आपल्याला वेन पंक्चर करायची आहे. त्याची फॉर ब्लड ग्रुपिंग सॅम्पल कलेक्टेड ॲज. आपल्याला सगळ्याला माहिती आहे ब्लड ग्रुपिंगसाठी प्लाझ्मा सॅम्पल घेतलं जातं EDTA. EDTA इज नॉट युज्ड फॉर कोॲग्युलेशन टेस्ट बिकॉज. कारण त्याच्यामध्ये काय असतं? कॅल्शियमला चिलेट करणारे इरिव्हर्सिबली आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल कॅल्शियम बाइंडिंग अफेक्ट करतो रिझल्टला. त्यानंतर 95चा क्वेश्चन आहे, प्रिफर्ड ब्लड सॅम्पल फॉर मॉलिक्युलर टेस्टिंग PCR. तर PCR साठी जे टेस्टिंगसाठी कोणतं ब्लड सॅम्पल प्रिफर्ड केलं जातं? तर ते EDTAचं जे सॅम्पल आहे, इथिलीन डायमाइड टेट्राएसिटिक ॲसिड, ते सॅम्पल प्रिफर केलं जातं PCR साठी, लक्षात ठेवा. त्यानंतर ब्लड डोनेशन अँड ट्रान्सफ्युजन कलेक्शन. त्यामध्ये द मोस्ट कॉमन अँटीकोॲग्युलंट जो ब्लड डोनरच्या बॅगमध्ये असतो तो कोणता असतो? करेक्ट आहे CPDA ऑप्शन बी. सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज ॲडेनिन. मॅक्झिमम ब्लडची व्हॉल्यूम कलेक्टेड फ्रॉम हेल्दी ॲडल्ट डोनरकडे आपण ब्लड येत आहे तर त्याची ब्लडची व्हॉल्यूम मॅक्झिमम किती कलेक्ट करतो आपण? तर ऑप्शन सी 350 ml टू 450 ml. त्यानंतर मिनिमम हेमोग्लोबिन लेवल जो आहे कमीत कमी फॉर ब्लड डोनेशनसाठी किती हिमोग्लोबिन पाहिजे? तर 12.5 ग्राम पर डेसिलिटर पाहिजे. कोणासाठी? ॲडल्टसाठी. कोण सांगितलेलं आहे असं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार 12.5 ग्राम पर डेसिलिटर ब्लड पाहिजे डोनेट करायला. मिनिमम इंटरवल बिटवीन 2 होल ब्लड डोनेशन इज. तर त्याच्यामध्ये किती टाईम पाहिजे एकदा ब्लड डोनेट केल्यानंतर? 3 मंथ्सचा पाहिजे. द अँटीकोॲग्युलंट यूज्ड इन अफेरेसिस प्रोसिजर इज. आता ॲफिरेसिस प्रोसिजर करण्यासाठी कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं? तर त्याच्यासाठी ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज. ही कशासाठी? ब्लड कलेक्शन बाबत आहे, ब्लड बँकिंगबद्दल आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज हे अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं ॲफेरेसिससाठी. त्यानंतर ब्लड स्टोरेज अँड स्टॅबिलिटीमध्ये होल ब्लड जे आहे स्टोअर केलं जातं 4 डिग्री सेल्सिअस विथ CPDA रिमेन्स वायबल फॉर. तर जे CPDA साठी जे आहे ते आपण 35 दिवसासाठी ठेवलं जातं CPDA साठी. नंतर प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते किती डिग्रीवर सेट केलं जातं?
22 डिग्री सेल्सिअस विथ कंटिन्युअस एजेंटिटेशन. त्यानंतर प्लाझ्मा फॉर कोॲग्युलेशन स्टडीज शुड बी फ्रोझन विदाउट ऑप्शन ए 30 मिनिट फॉर 1 आवर. हे बाकीचे क्वेश्चन जे आहेत आपण ते नंतर पाहू. आपले राहिले 50 क्वेश्चन्स फक्त. आपण ते 50 क्वेश्चन्स लवकरच संपवू. या ठिकाणी आपण थांबू. मन लावून पहा. महत्त्वाच्या क्वेश्चनला मी एक्सप्लेन केलेलं आहे, जे जास्त महत्त्वाचे नाही आहेत ते मी रीड केलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू.